MSP हा एक फार मोठा चर्चेचा विषय कृषी आंदोलन संपत असताना समोर आलेला होता आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने चर्चा केली गेली की जणू काही MSPच्या शिवाय आता भारतीय कृषीला तारणारं काहीच असू शकत नाही। या विषयातल्या तज्ज्ञांनी स्वामीनाथन अय्यर यांचाही आम्ही यापूर्वी उल्लेख केला होता आणि आता जो संदर्भ वापरत आहोत तो अशोक गुलाटी यांच्या 20 डिसेंबरला इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या लेखाचा त्याचं चित्र तुम्हाला समोर दाखवते। ज्यांना आवड आहे या विषयातली त्यांनी जरूर हा लेख संपूर्णतः वाचा। MSPचा बँड बाजा शुद्ध आर्थिक पायावरती आकडेवारीसह त्यांनी वाजून दाखवलेला आहे। MSP हा काय विषय होता? मिनिमम सपोर्ट प्राइस। आम्ही यापूर्वी पण सांगितले होतं की एकूण धान्यापैकी फक्त 23 धान्यांना MSP जाहीर केली जाते आणि त्याच्यातली फक्त आणि फक्त 2च धान्यांची खरेदी गहू आणि तांदळाची होते। डाळींची खरेदी होती पण अतिशय अल्प होती आणि ते सगळे आकडेच म्हणजे आत्ताच्या सरलेल्या वर्षातले जे काही आकडे आहेत ते ताजे आकडे अशोक गुलाटी यांनी दिलेले आहेत। मी ते पण तुमच्यासमोर ठेवतो जास्त बारकाव्यात न जाता। एकूण जी तांदळाची खरेदी झाली ती सगळ्यात जास्त म्हणजे 60 मिलियन मेट्रिक टन MMT असं म्हणतात आणि गव्हाची जी खरेदी झाली होती 43 MMT मिलियन मेट्रिक टन। ह्या तुलनेमध्ये जी काही डाळींची खरेदी झाली होती अक्षरशः किरकोळ म्हणजे 0.66 मिलियन मेट्रिक टन। म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी आंदोलन करत होता त्या गव्हाचा शेतकरी त्या तांदळाचा शेतकरी म्हणजे पाण्यावाला शेतकरी, खरं तर हे जे डावे सगळे लिब्रांडू आहेत ना यांच्या बुद्धीवरती आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शंका उपस्थित करतो यांच्या ढोंगावरती की हे कोरडवाहू शेतकऱ्याच्या जी या पाण्यावाल्या शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन करत होते। पहिली गोष्ट म्हणजे जे आक्षेपाचा सगळ्यात जास्त मुद्दा तो हा आहे की हे काही कोरडवाहू त्यांनी ज्वारीसाठी बाजरीसाठी आंदोलन नाही केलं यांनी। हा जो पाणीवाला शेतकरी आहे गव्हा तांदळाचा त्याच्यासाठी आंदोलन केलं हा आक्षेप यांच्यावरचा। ज्याला MSP जाहीर केलेली होती, MSP नुसती जाहीर नाही केली खरेदी केली। एकूण गहू आणि तांदळाच्या उत्पादनापैकी 50%, पूर्वीचा आकडा 20% पर्यंतचा होता आणि ह्या सगळ्या गदारोळामध्ये शेतकऱ्याला काहीतरी दिलासा भेटावा ह्यांच्या दृष्टीनं म्हणून शासनाने जी खरेदी केली ती एकूण 50% उत्पादनापेक्षा होती। आताचा जो आकडा आहे अशोक गुलाटींनी समोर ठेवलेला तो जास्त भयानक आणि चिंता करायला लावणारा। ही सगळी चर्चा कशासाठी चालू होती? आंदोलन सगळं बाजूला ठेवा विषय, शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव भेटत नाही म्हणून हे चालू होतं आणि झालं काय? गहू आणि तांदळाचं जास्तीचं उत्पादन झालं, शासनाने 50% पर्यंत खरेदी केलं, MSP प्रमाणे खरेदी केलं, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरळ पैसे जमा झाले। आता उरलेलं जे गहू आणि तांदूळ होतं बाकीचा शेतमाल बाजूला ठेवा किंवा ह्यांनी जाहीर करून ज्यांच्या खरेदी केली नाही हे सगळं बाकीचं अगदी डाळी सगट बाजूला ठेवा। गहू आणि तांदळाचं मार्केट बाजार पूर्णपणे पडलेला होता आणि ह्या आणि गहू आणि तांदळाच्या खुल्या बाजारामध्ये म्हणजे जितकी शासनाने खरेदी केल्याच्या नंतर उरलेला सुद्धा MSP प्रमाणे बाजार चालला नाही। हे जे आकडे आहेत की छत्तीसगडमध्ये 300 रुपये प्रति क्विंटल कमी भाव MSPच्या पेक्षा तांदळाचा भेटलेला आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये 102 रुपये कमीनं। गव्हाच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती आहे। मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल हे जे ढोंग होतं की MSP करा, MSP लीगल करा, MSPचा कायदा करा, ह्याचं प्रत्यक्ष पितळ आत्ता लगेच उघडं झालं। हे आंदोलन चालू असतानाच्याच काळातलं हेच आकडे आणि डॉक्टर अशोक गुलाटीसारखे जे त्याच्यातले तज्ज्ञ आहेत म्हणजे कृषी अर्थशास्त्रज्ञ असं ज्याला म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने जी समिती नेमली होती त्याच्यामध्ये ते स्वतः होते। म्हणजे आता तुमच्या असं लक्षात येईल आणि त्यांनी अजून एक जो पुढचा मुद्दा मांडलेला आहे की जेव्हा गरज नाही, जास्तीचं पिकलेलं आहे, शासन खरेदी करतं आहे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये करदात्यांचा पैसा अडकलेला आहे, 30% इतकी प्रचंड मोठी रक्कम त्याच्यासाठी खर्च होते आहे। ह्याचा दुसरा एक दुष्परिणाम असा होतो की हे जास्तीचं धान्य खरेदी केल्या गेलेलं हेच धान्य काळा बाजारातून पुन्हा मार्केटमध्ये येतं। म्हणजे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम राशनिंग व्यवस्थेमध्ये जो प्रचंड प्रमाणातला काळा बाजार चालतो, धान्य सडतं, कुजतं किंवा कुजलं असं दाखवून ते धान्य काळ्या बाजारामध्ये येतं, कमी भावाने येतं आणि त्याचे भाव कोसळतात। म्हणजे तुम्ही जर एकूण सगळी बेरीज केली, शासनाने MSP प्रमाणे केलेली खरेदी 50% एकूण धान्याची आणि उरलेले गहू आणि तांदूळ जे बाजारामध्ये विकले गेले त्याची खरेदी खाली आलेली आहे, या सगळ्याची जर एकूण गोळाबेरीज केली तर सरासरी जी किंमत मिळालेली आहे ती MSP पेक्षा कमी आहे। मग MSP मागणाऱ्यांनी हेचं उत्तर द्यावं की ज्याला MSP दिल्या गेली 50% पर्यंत खरेदी केली ते करताना शासनाच्या तोंडाला फेस आला आणि तरीही शेतकऱ्याचा प्रश्न सुटला नाही।
मग तुम्ही उद्या जर सगळ्या उरलेल्या तुम्ही जाहीर करतात त्यांची जरी खरेदी करायची म्हटली तरी अडचण आहे. ज्यांना आजतागायत जाहीर केल्या गेलेली नाही, भाज्यांना आणि फळांना MSP जाहीर करण्याचा अतिशय आर्थिकदृष्ट्या उल्लू प्रयत्न केरळमध्ये केला गेला आणि तो पूर्णतः फसला, हे त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. म्हणजे जो बाजारभाव मागणी आणि पुरवठा ह्याच्याप्रमाणे चालत असतो, जेव्हा एक प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन वाढतं, भाव कोसळतात, कोसळलेल्या भावाने खरेदी होऊन तिची साफसफाई होती, असं एक वाक्य वापरलेले अशोक गुलाटींनी आपल्या लेखामध्ये. ही साफसफाई झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी जेव्हा भाव कमी भेटलेला आहे म्हणून तुलनेने उत्पादन कमी बाजारामध्ये येतं म्हणून भाव वाढतात आणि अशा पद्धतीनं त्याचा जो समतोल आहे, म्हणजे बाजाराचा समतोल मागणी आणि पुरवठाप्रमाणे राहतो. हे सगळं सुद्धा 1965ला जेव्हा आपल्याकडे अन्नधान्याची टंचाई होती की म्हणजे बंदरामध्ये माल उतरला तर लोकांना म्हणजे धान्य उतरलं परदेशातून मागवलेलं तर आपल्याला आपल्या जनतेला खाऊ घालता येत होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे MSPची जी सध्याची मागणी आहे ती किती फोल आहे त्याचा कायदा करायची आणि त्याची लीगल गॅरंटी त्यांच्या भाषेमध्ये आहे ना, ते सगळे संयुक्त कृषी आंदोलनवाले अतिशय निर्बुद्धपणे हा विषय समोर मांडतात ना, त्यांनी याचं उत्तर द्यावं. आत्ता तांदळाचे आणि गव्हाचे भाव का पडलेले आहेत खुल्या बाजारात, शासनाने जास्तीची खरेदी केल्याच्या नंतर सुद्धा. दुसरा मुद्दा सांगितला होता जो मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी करून पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये हात त्यांचे पोळलेले. तो मुद्दा असा होता की एकूण जो भाव मिळालेला आहे तो कमी आहे, MSP जास्त आहे. जो काही डिफरन्स म्हणजे जो काही फरक आहे ती रक्कम सरकारने शेतकऱ्याला द्यावी. म्हणजे तुम्ही MSP ठरवलेली 1950 रुपये या गव्हाची, ती खरेदी झाली 1600 रुपयाप्रमाणे, 350 रुपये त्याला तोटा आला, 350 रुपये पर क्विंटलचं रक्कम अनुदान म्हणून शेतकऱ्याला द्यावी. हा सुद्धा प्रयोग फक्त एका वर्षामध्ये कोसळला. मध्य प्रदेश सरकारला ही योजना राबवताच आली नाही, कारण की किती खरेदी झाली, त्याच्यानंतर त्याच्यातले फरकाची रक्कम किती, त्याच्यामध्ये होणारा घोटाळा, म्हणजे पुन्हा हा सुद्धा गोष्ट तुमची त्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला सबशेल अशी, म्हणजे तुमचं पूर्णपणे कोसळलेलं नियोजन. आता जो तिसरा मुद्दा पुढे येतो गंभीर, जो अशोक गुलाटी उपस्थित करतात की ज्यांना सध्या MSP नाही, असा दुधासारखा जो पदार्थ घेतला की जी आकडेवारी गहू, तांदूळ आणि साखर या तिघांच्या एकत्र बेरजेपेक्षा एकट्या दुधाची उलाढाल जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही इतरांना जर MSP द्यायचं म्हटलं तर तुमचं पूर्णपणे दिवाळं वाजेल किंवा ते अशक्यच आहे, प्रत्यक्षामध्ये शक्यच नाही ती गोष्ट. आणि आता पुढचा जो मुद्दा येतो की मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करायची आहे तर काय करायची. हेल्पिंग द फार्मर असंच त्या लेखाचं शीर्षक आहे अशोक गुलाटींच्या आणि श्वेता सैनी अशा दोघांनी म्हणून तो लिहिलेला लेख आहे. ते असं म्हणतात की ज्या पद्धतीने आपण गॅसची सबसिडी त्या गॅसवरती सिलेंडरवरती न देता जो कोणी ग्राहक आहे तो वर्षाला इतके सिलेंडर त्याला लागणार आहेत 9 सिलेंडर, त्याची जेवढी सबसिडी होती तेवढी त्याच्या खात्यात आपण जमा करूत, पण सिलेंडर हे बाजारामध्ये त्याच भावाला मिळेल. म्हणजे तुम्हाला 9 सिलेंडर लागतात असं गृहीत धरून 9 सिलेंडरची जी काही किंमत होईल आणि सबसिडाईज रेटची किंमत ह्याच्यातला जो काही डिफरन्स असेल तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तुम्ही सिलेंडर 10 वापरा, तुम्ही सिलेंडर 6 वापरा, तुम्हाला काय वापरायचं ते वापरा, तुम्हाला सिलेंडर बाजार भावाप्रमाणेच खरेदी करावे लागतील. म्हणून तुम्ही शेतकऱ्याला जी काही मदत करायची असेल ती तुम्ही सरळ त्याच्या खात्यामध्ये जमा करा. तुम्ही MSP कुठल्याही धान्याला देऊ नका, MSP प्रमाणे खरेदी करू नका आणि ती सगळी जडजंबाल जी व्यवस्था आहे रॅशनिंगची, फूड कॉर्पोरेशन इंडियाची जी पूर्णपणे सडलेली व्यवस्था आहे, कुजलेली व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये गळती लागून प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊन ते सगळं धान्य परत बाजारामध्ये कसं येतं आणि परत भाव कसे कोसळतात आणि ह्याचं पुन्हा नुकसान शेतकऱ्याचंच होतं. ज्या धान्यांना MSP आहे त्याचे बाजारातले भाव पडलेले असतात आणि तुलनेनं ज्या धान्यांना MSP नाही, धान्यच म्हणतो मी, बाकीचे फळं आणि भाजीपालाचा उल्लेख करत नाही, ते सगळा शेतमाल तो त्याच्या बाजारपेठेच्या नियमाप्रमाणे चालतो आणि त्याच्यामध्ये तुलनेनं अडचणी येत नाहीत. म्हणून तुम्ही शेतकऱ्याला जी काही मदत करायची आहे ती त्याच्या खात्यामध्ये जमा करा. तुम्ही त्याला MSP प्रमाणे खरेदी करू नका, ही जडजंबाल कुठलीच व्यवस्था करू नका. बफर स्टॉक म्हणून शासनाला जी काही धान्याची थोडीफार खरेदी करून ठेवायची आहे आणि आपली गोदामं भरून ठेवायची आहे ती त्यांनी भरून ठेवावीत, पण बाजारामध्ये हस्तक्षेप करू नये. म्हणजे एकीकडून तुम्ही शेतकऱ्याला जी काही मदत करायची आहे तितकी, आता मग काही जण असं सांगतात की शेतकऱ्यांनी ते धान्य पेरलंच नाही
आणि तरी नुसती शासनाची मदत घेतली तरीसुद्धा परवडतं. उलट खरं तर शासनाला फसवून शेतकरी शेतीच करणार नसेल तर ती अतिशय स्वागतार्ह अशी गोष्ट आहे, कारण की आपल्याकडे उत्पादन जास्त झालेलं आहे. गहू आणि तांदळाचं जास्तीचं उत्पादन हाच आपल्यासमोरची सगळ्यात मोठी अडचण आहे, हीच समस्या आहे. त्याच्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की समजा शेतकऱ्याला तुम्ही सरळ मदत करणार असाल आणि तो शेतीच करणार नसेल तर उलट ही स्वागतार्ह गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी शेतीमधून व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावं आणि घरी शांतपणे बसून घ्यावं. अन्नधान्याचा जे शेतकरी त्याच्या बाबतीत चालू आहे विषय, कारण की त्यांना मिळणारा जो भाव आहे तो तुलनेनं अतिशय कमी आहे, किरकोळ आहे. म्हणजे जर त्याला त्याच्या एकूण शेती त्याच्याकडं आहे त्याच्या बदल्यामध्ये काही एक विशिष्ट रक्कम किसान सन्मान निधीसारखी सरळ त्याच्या खात्यामध्ये जर जाऊन पडणार असेल आणि त्या मोहापैकी तो कशाला शेती करायची, त्याच्यामध्ये तोटा होतो, याच्यापेक्षा मिळणारी रक्कम घेऊन गपचूप बसा असं करणं असेल तर ते देशाला परवडतं. त्यानं केलेली मेहनत, त्यानं बाजारामध्ये आणलेलं धान्य आणि त्याच्यामुळे झालेल्या गोंधळापेक्षा त्यानं उत्पादन न घेतलेलं परवडतं. अशोक गुलाटींनी अतिशय वस्तुनिष्ठ असं उपाय सुचवलेला आहे. शेतकऱ्यांना जी काही मदत करायची असेल ती त्यांच्या सरळ खात्यामध्ये करा. MSPची भीक नको, ही समाजवादी भीकवादी व्यवस्था चुकूनही नको. त्याच्यामुळे सरकारचाही तोटा वाढतो आहे, सर्वसामान्य करदात्यांचे पैसेही मातीमध्ये जात आहेत आणि संरचना उभ्या करण्यासाठी तुलनेनं कमी निधी उपलब्ध होतो. म्हणून MSPचं सगळं नाटक बंद करा, सगळी सरकारी खरेदीची नाटकं बंद करा, शेतकऱ्याला खात्यामध्ये डायरेक्ट पैसा द्या. धन्यवाद.